बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला धक्का देणारी खळबळजनक घटना काल उघडकीस आली आहे। उमाकिरण शिक्षण संकुलातील दोन शिक्षक प्रशांत खटावकर आणि विजय पवार या दोघांवरती शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। या घटनेने बीड जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजलेली आहे। याविषयी सविस्तर माहिती घेण्याआधी महत्त्वाची आठवण, मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा यूट्यूब चॅनल। या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। बीड शहरातील उमाकिरण शिक्षण संकुल हे मागील काही वर्षापासून नावारूपाला आलेलं शिक्षण संकुल आहे। या शिक्षण संकुलामध्ये अनेक प्रकारच्या खाजगी क्लासेस चालतात। अशाच पैकी एक खाजगी क्लासेसचे मालक विजय पवार आणि त्या ठिकाणी शिकवत असलेले शिक्षक प्रशांत खटावकर या दोघांवरती बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। याविषयी सविस्तर माहिती अशी, क्लासेसमधील शिक्षक प्रशांत खटावकर याने या मुलीला ऑफिसमध्ये बोलावून तिचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला। या मुलीने भीतीपोटी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही। त्याचाच फायदा घेत प्रशांत खटावकर याने परत ती गोष्ट करायला सुरुवात केली आणि ती मुलगी पूर्णपणे वैतागलेली असल्यामुळे तिने हा प्रकार क्लासेसचे मालक विजय पवार यांना सांगायचं ठरवलं आणि विजय पवार यांची भेट घेतली। विजय पवार यांना हा सविस्तर वृत्तांत सांगितल्यानंतर देखील विजय पवार यांनी प्रशांत खटावकर यांना या ठिकाणी हेच काम करण्यासाठी ठेवले आहे असं उत्तर दिलं आणि त्या मुलीला ऑफिसमध्ये बोलावून तिचा लैंगिक छळ केला। आता मात्र मुलगी प्रचंड घाबरलेली होती। ती पुढे तक्रार करणार असं सांगितल्यानंतर विजय पवार यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्या मुलीचा लैंगिक छळ चालूच ठेवला। मागील कित्येक दिवस हे प्रकरण चालू असल्या कारणाने मुलगी प्रचंड घाबरलेली होती। तिने पोलीस खात्याअंतर्गत जे पिंक पथक नेमलेलं आहे त्या पिंक पथकाला याची माहिती दिल्यानंतर पिंक पथकाने या प्रकरणात लक्ष घालून प्रशांत खटावकर आणि विजय पवार यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी मुली ज्या राहतात त्या कायद्याअंतर्गत सुरक्षित आहेत का असा प्रश्न सर्व समाजामध्ये विचारला जातोय। शिक्षकांवरचा विश्वास या घटनेने उडालेला आहे अशी समाजामध्ये चर्चा आहे। गुन्हा दाखल होऊन 2 दिवस उलटले असले तरीही अजून एकही आरोपी अटक झालेला नाहीये। विजय पवार हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा जवळचा कार्यकर्ता आहे असं सांगितलं जात आहे। इतकेच नव्हे तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा देखील जवळचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे। संदीप क्षीरसागर यांनी या विजय पवारला सोबत घेऊन विधान भवन फिरून आणलेलं काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत। विजय पवार हा मनोज जरांगे पाटील यांचा देखील जवळचा असल्याचं बोललं जात आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मोर्चे झाले, या आंदोलनाची मोर्चाची बीडची मेन जिम्मेदारी जबाबदारी ही या विजय पवारवरती असायची असं समाजामध्ये आज बोललं जात आहे। एवढंच नाही तर काल फरार व्हायला देखील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीच मदत केलेली आहे असा आरोप बीडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आज सकाळी बीडमधील सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट, प्राध्यापक मोहन आगावसर, प्राध्यापक गोविंद बारगजेसह इतर अनेक कार्यकर्ते उमाकिरण शिक्षण संकुलामध्ये जाऊन उमाकिरण शिक्षण संकुलाला कुलूप ठोकल्याची घटना घडली आहे। जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत हे उमाकिरण शिक्षण संकुल चालू देणार नाहीत असा इशारा या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। यावेळी बीड शहरातील रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते एकवटलेले दिसले। जर या आरोपींना अटक झाली नाही आणि त्यांना पळून जायला ज्या आमदाराने मदत केली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा या सामाजिक कार्यकर्त्यांनी इशारा दिलेला आहे। बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओला एक लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील।